मध्ये मी पहिल्यांदा आलेले आहे आणि इथं आल्यानंतर इकडचा जो माहोल बघितला तो खूपच भारी होता। आजचा जल्लोष पाहून आम्हालाच नाही तर सगळ्यांच्या अंगावर काटा आलाय। खूप जास्त खुश आहे आणि इकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कशी असते, कशी नटून असते, तशीच तयारी गडावर पण तुम्हाला दिसणारच आहे। लहान लहान मुलं ते आजी पर्यंत ही आजी सुद्धा आमच्यावर पण चालत असते। वर्षाच्या मुलापर्यंत ते 60-70 वर्षापर्यंत आमची पिढी चालतच असते। 21 माते की जय। आणि ज्याची वर्षभर वाट बघत होतो म्हणजे चैत्र महिन्याची, आणि चैत्र महिना लागलाच म्हणजे आपली ओढ निघते कुठे जायला, असं तर आपण वर्षभर जातच असतो आपल्या माऊलीच्या गडावरती। जी आरतीपूर्ता असते ना, तर या वर्षी मान असणारे आपटा कोलीवाड्याचा। तसं मान तर सर्वांना समानच असतो, पण आपण बोलतो ना जे पालखीचा आईचे गाभाऱ्यातून त्याच्यानंतर जो रेलिंग बनवलेली असते तिथून जो मान असतो ना, त्याला एक वेगळीच मजा असते। आणि येत्या 4 एप्रिलला पालखी निघणार आहे आणि पालखीला काय काय जल्लोष असतो ते तुम्ही दरवर्षी बघता, आणि या वर्षी तर अजून मोठा जल्लोष होणार आहे। हा, पण तुम्ही लोक जर पालखीला जात असाल ना 4 तारखेला तर थोडंसं विचार करून जावा। बरोबर लोक बोलतात का आपण दारू पितो, मजा मस्ती करतो, आपले नाव नको खराब व्हायला, म्हणून दारू वगैरे टाळा, पालखीचा आनंद घ्या, आपल्या माऊलीचा आनंद घ्या। आपण आज चाललोय आपटे कोलीवाड्यामध्ये, ज्या पालखीचा मान आहे आणि ती निघणार आहे आज। पालखी गावातून मिरवणूक आहे, त्याच्यानंतर काय काय कार्यक्रम आहे सर्व आपण तिथून बघणार आहोत। तर आपण जाऊया, तसंच व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि तुमच्याशी मी कंटिन्यू बोलणार आहे, थोडंसं पालखीच्या बद्दल पण माहिती देणार आहे आणि मान कसं ठरवलं सर्व काही गोष्टीचं आपण माहिती घेणार आहे। चला व्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा। सुरुवात दिसते आपल्याला, यांनी गाभारं बनवलं, या साईडला पाहू शकता आपण जो आपटा कोलीवाड्याचा मानाची पालखी बघतो, आणि या साईडला घरात त्यांचा गाभारं बनवलं आहे। बघा मुखवटा किती सुंदर बनवला आहे, आणि जी पालखी निघणार आहे ती इथूनच आरती होऊन त्याच्यानंतर पालखी पुढे निघणार, आणि येत्या 4 एप्रिलला म्हणजेच आपण गडावर नक्कीच पालखीला सर्वजण भेटूच। आणि खूप सुंदर अशी तयारी केलेली आहे बघा, या साईडला पाहू शकता तुम्ही। आणि हे बघा किती छानसं कोरलं आहे नाव 21, हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही। खूप खूप छान वाटतं नक्कीच। 21 माते की जय। आणि आपण निघूया आता थोड्याच वेळा, पालखी जोराशोराच्या गावातून निघणार आहे आणि मिरवणूक होण्यानंतर पालखी कुठं थांबणार आहे ते पण सुद्धा बघूया, आणि बाकीचे आपले जेवढे गावकरी मंडळी त्यांना सुद्धा भेट घेऊया। सुरुवात झाली ना, तयारी बघा कशी निघलं, छान आपल्या तयारी बघा। सोहन दिसते मला या साईडला, त्याच्यानंतर पंकज ठाकूर आहे, सोहन आहे, यश आहे, हे बघा इकडे पाहू शकता तुम्ही। आणि थोडं तयारी केलेली आहे, हे बघा इकडे पॅरो लावले पालखीच्या, हे बघा या साईडला चालू आहे तयारी।
एकविरा माते की जय. सुरुवात झालेली आणि सुरुवातीलाच भाई इथं पायाला आले आणि त्यांचं सोहन आलं आणि बरीचशी मंडळी बाहेर आलेली आहेत आणि उत्साह आमच्या अंगावरची कपडा बघून तुम्हाला समजत असेल. पायल सुद्धा नटून आले पण बाहेर गेल्यावरती मला माहिती नाही की तुझा अवतार कसा होणार आहे. पायल आजची पालखीची सुरुवात झालेली आहे. आपण वर्षभर वाट बघतो चैत्राच्या महिन्याची आणि त्याच्यानंतर जी पालखी निघते आणि येत्या 4 तारखेला आपण सर्व गडावरच भेटणार. तो उत्साह काय वाटतो तुला आजचा? मध्ये मी पहिल्यांदा आलेले आहे आणि इथं आल्यानंतर इकडचा जो माहोल बघितला तो खूपच भारी होता आणि माझ्यासाठी फर्स्ट टाइम होता आणि इकडचा जल्लोष पाहून आम्हालाच नाही तर सगळ्यांच्या अंगावर काटा आलाय. सो मी तर खूप जास्त खुश आहे आणि इकडचा सगळा माहोल तर खूपच जास्त आहे. गुलाला पूर्ण लाल होणार आहे आता बाहेर जाऊन. मी सध्या इथं आले अशा अवतारात आहे. नंतर काय होईल मला माहिती नाही. नंतरचा पण आम्ही तुम्हाला सर्व दाखवू. बरोबर. आणि तुझी हिची तयारी तर आम्ही दरवर्षी गडबड बघतो गडावरती. हिला काय बोलायची जास्त नाही, हिला थांबायला भेटत नाही त्याच्यामुळं. पण गडावरची काय तयारी असेल तुझी? गडावरची तयारी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कशी असते, कशी नटून असते. तशीच तयारी गडावर पण तुम्हाला दिसणार. आणि आपल्या भाईचा आणि बहिणीचा गाणी आलेला मयूर नाईकचा नक्कीच गाणी बघा आणि खूप सारा गाण्याला. मयूर तुला गाणी पाठ आहे का? लवली आणि खूप मग एवढा भारी झालाय ना. मला आपल्या आग्रिकोली लोकांना सांगायला लागत नाही का शेअर करा आपलं गाणं आवडतं ते कसंही शेअर करतात. आपली लोक खूप जास्त प्रेमळ आहेत. मला फोर्स करायला नाही लागत का बाबा आपला गाणं शेअर करा. आणि त्यात एकविराईचं गाणं असला तर मग काय बोलायला नकोच. आणि आमची इथं मास्टर माइंड आहे म्हणजे मम्मी पूर्ण परफेक्ट आहे. आणि मम्मी आल्याच्या नंतर मला मम्मी आय थिंक ब्लॉग बघितली आहे ना सोहन इथं काय बोलतोय मग आहे ना. मम्मी काय बोलशील आजच्या बद्दल? खूप छान वाटते. मला जास्त बोलता येत नाही कॅमेऱ्यासमोर पण खूपच भारी वाटते. एकविराईचा जल्लोष बघायला तर पण हे इथलं रूप बघून मला खरंच एकविरेचीच आठवण आली. खरंच जाम भारी. हे पहिलं घ्या. सोहन काय बोलशील आज तू? पण मजा आली काय भाई? फुल मजा आहे. म्हणजे माहोल आहे ना क्रेझी आहे एक नंबर. एकविरा माते की जय. चला बाय. भेटूया 4 तारखेला. जाऊ का तू पण चला मम्मी भेटून बरा वाटला. चलो बाय. एकदम चल बाय. आणि मस्त दिसतेस एकदम. जास्त मनाव घेतलं मम्मी? मनाव घेतले ना बारीक व्हायचा. ए खरंच ए सांगू झाली का नाही बारीक? शूटला येणार होतो गाडीचं काम निघलं. चलो आता आपण निघूया खाली जायला.
साईडला. तर पाहू शकता तुम्ही आपल्या आमच्या कोलीवाड्या गावातली सर्व मंडळी आहे. एकविरा माते की जय. काय बोलता, आज तुमच्या गावातून पालखी निघते तर उत्साह काय तुमचा आजचा? शब्दातही सांगू शकत नाही, असा उत्सव आहे. कसं वाटतं तुला? एकदम मजा वाटते. मानाची पालखी, तुम्हाला उत्साह, तुमची तयारी काय वाटते अजून? एकदम. आणि तुम्हाला कशी बरोबर, मस्त मस्त, एक नंबर. आणि तुम्हाला आता 4 दिवस तुम्ही पण सुद्धा गडावरती जाणार आणि पूर्ण धुमाकूळ घालणार. लहान लहान मुलं ते आजी पर्यंत, ही आजी सुद्धा आमच्याबरोबर चालत असते. अरे बापरे बाप, म्हणजे पूर्ण संपूर्ण गावच निघतो झालं. लहान 1 वर्षाच्या मुलापर्यंत ते 60-70 वर्षापर्यंत आमची पिढी चालतच असते. संपूर्ण काय बोलशील आजच्या उत्सवाबद्दल? काय बोलशील, आज कसं वाटतंय? काय बोलू आणि कसं वाटतंय? छान वाटतं. मस्त आहे. सर्व 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 मंडळी एकविरा माते की जय. पूर्ण गावकरी मंडळी आहे या साईडला. सर्व बसले, त्या साईडला पाहू शकता तुम्ही. उत्साह आहे जोरात पालखीचा. साईडला सर्व ताई मंडळी दिसतात, या गावातल्या मंडळी आहेत. इथं घरोघरी सर्व लेडीज लोक आरत्या करतात ना आपल्या पालखीच्या. आपल्या एकविरा मातेला सगळी एकविरा आईला आरती करतात जाताना. आणि तुम्ही पण चालत जाणार का? उद्या सकाळी सगळी चालत जाणार. आता खूप सकाळी. नाचणार. आणि आपला कोलीवाडा म्हणजे का खूपच मजा असते, जल्लोष असतो. खूपच जल्लोष. आणि उत्सुकता काय तुमची आजची? खूप उत्सुकता आहे आमची. नाचण्या बिचण्याची खूप मजा करतो आम्ही. आई तुम्ही काय बोलता, कसं वाटतंय तुम्हाला? मस्त आहे बघा, इकडे जरा तुम्हाला ताट्या बघायला भेटत आहे. या साईडला बघा, इकडं एकूण एक जेवढी घरं आहेत ना, तुम्हाला सर्व ताट्या बघायला भेटतील. इकडे बघा या साईडला सर्व म्हणजे इकडे एकूण एक घरं असतात. जेवढी पण तुम्हाला एक घरं दिसतात त्या घरातून सर्व मंडळी लोक येतात. आपल्या घरातून ताटं घेऊन येतात. वाण जो पण वाणपाण असतो तो आपल्या आईच्या पालखीला देतात. आणि खूप उत्साह असतो, एन्जॉय असतं. तुम्ही त्या पालखीतले मजा बघता. ते लहान मुलं आहेत, लहान बाळ आहे, जेवढी सर्व नाचतात ते बघा या साईडला तुम्हाला दिसतोय. सर्व मंडळी इकडे नाचते. ही तुम्हाला 4 दिवस गडावर पोहोचण्यापर्यंत तुम्हाला ही मजा बघायला भेटणार पालखीला. एकविरा माते की
क्षणी एवढा मजा करतोय ना, खूप 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 भारी. आणि समोर कोण कोण आलाय, आपल्या बंधू लोक आले त्या साईडला. इथं जीती आहे, संपू इकडे भाऊ तुम्ही पाहू शकता. इकडं हे बघा, ही मानाची पालखी जी आपला 16 सत्कार केलेला आहे सर्वांनी इकडे या साईडला. आणि इकडेच तुम्हाला सर्व मंडळी गावातली बघायला भेटते बघा या साईडला. या साईडला एकूण एक मंडळी तुम्हाला बघायला भेटते. आम्ही बी काम आपल्याकडे ना परंपरा 125 वर्ष. पालखी बघता तुम्ही किती सुंदर अशी सजवलेली आहे. या साईडला मुखवटा एवढा आईचा आणि हा पूर्ण तयारी केलेल्या पालखी खूप भारी वाटते. एका 4 तारखेला आपल्याला कळावं. आणि हे किती तुम्हाला एवढा डेकोरेशन संपूर्ण वेगळे बघायला भेटणार आहे. आणि आपल्या कोलवाडा मालकाची पालखीची मानाची तुम्हाला डेकोरेशन असतात संपूर्ण दिवस रोजचे दिवस. आणि जेव्हा तिसऱ्या दिवशी जेव्हा आपण बाहेर करायला पोहोचतो तिथे पण सुद्धा जल्लोष खूप जोरात असतो. जेव्हा आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघणार. आणि हा पूर्ण डेकोरेशन आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पहिल्या घरातली मंडळी येतात, एकूण एक जेवढं पण लेडीज असतात, काही लोक असतात, आपल्या पूर्ण पालखीच्या आईचा जेवढं मानपान असं सर्व करतात. आणि ठीक सकाळी 6 वाजता इथून पालखी निघेल. आणि तुम्ही पालखी बघू शकता, खूप आनंद वाटते. जेवढा बोलू तेवढा कमी आहे बरोबर. आणि पालखीजवळ बरोबर फक्त कमेंटमध्ये तेवढा देवा एकविरा माते की जय, कोलवाडा मानाच्या पालखीचा एकविरा माऊलीचा. भाई कसा होता उत्साह. हीच तर सुरुवात आहे, म्हणजेच पालखीला जाण्याची. आणि ही तर सुरुवात होती. तुम्हाला 4 तारखेला जो मजा आणि धुमाकूल जल्लोष बघायला भेटणार आहे ना, त्याची एक वेगळीच वायब असते. वर्षानुवर्ष आपण लोक जात असतो. आणि तुम्हाला सांगतो, जे लोक पालखीला येत नाही किंवा त्यांना अनुभव घ्यायचा असेल ना, तर तुम्ही भाई 4 तारखेला या. येत्या एप्रिलमध्ये 4 तारखेला एवढा धुमाकूल मजा असणार आहे. आणि आपटा कोलीवाडा पालखीचा जो यावर्षीचा मान आहे तेवढा जल्लोष आहे ना. तुम्हाला सांगू 3000 लोकांना टी-शर्टी वाटप केलेले आहेत. आणि आपण उद्यासुद्धा जाणार व्लॉग बनवायला. पण तिथे बघूया कसं काय 3000 लोकांना मॅनेज करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मी शिर्डीला जातो पालखीला चालत. मला माहिती आहे की तेवढे लोकांना मॅनेज करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कसं काय. आणि गावकरी मंडळी खूप उत्साहित होती, जी तुम्ही व्लॉगच्या माध्यमातून बघितला. आणि इथपर्यंत व्लॉग बघितला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. कारण की येत्या 2-3 दिवस जेवढे पण काय व्लॉग्स येतील नक्कीच तुम्हाला आवडेल सर्व बघायला. आणि परत एकदा कमेंटमध्ये हेच सांगेन कसं वाटलं व्लॉग ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि एवढं मोठं व्लॉग झालं आहे कारण की गावकरी मंडळींना सर्वांनाच घ्यावा लागला. त्यानंतर आपण शूट करतो आणि परत घेतला नाही तर कोणाला राग रुसवा नको व्हायला त्यासाठी. आणि बरीचशी खूप मजा आली. बाकीचा काय तुम्ही तर व्लॉग माझ्या व्हिडिओजमध्ये बघितलेला आहे. चला आपण भेटूया उद्या. आणि खूप खूप मजा आली. चला एकविरा माते की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. राधे राधे.